नमस्कार, मी रोशनी पाटील रोशनीज किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपल्या किचनमध्ये आपण मसूर डाळ आणि सुक्या बोंबलाची चटणी बघूया। तर चला तुम्हाला साहित्य दाखवते। हे आपलं टोमॅटो, कांदा, कढीपत्ता, मिरची, मसाला, हळद, मीठ, हिंग हे एवढं आपल्याला मसूर डाळीसाठी लागणार आहे। आणि आपल्याला बोंबलाची चटणी बनवायची आहे सुक्या, त्यासाठी बोंबील, कांदा घेतला मी उभा चिरून, दोन चार मिरच्या, थोडीशी चिंच, लसूण, लिंबू, खडे मीठ आणि कोथिंबीर हे आपल्याला बोंबलाची चटणीसाठी लागणारे साहित्य आहे। तर चला आपण आता सुरुवात करूया। आता आपण ह्याच्यात तेल घालून घेऊया। 1 ते 1.5 चमचा मी तेल घातले। आता राई घालूया। थोडीशा राई तडतडू द्या। बाहेर पाऊस पडतो, बाहेर पावसाचा आवाज येतो म्हणून माईक मध्ये थोडासा आवाज येतो। थोडासा जिरा, हिंग, कढीपत्ता, मिरची बारीक कापून घेतली ती घालायची आहे। कांदा उभा चिरून घेतलाय तो घालायचा आहे। गॅस थोडासा कमी करूया। टोमॅटो आपल्याला थोडासा नंतर घालायचा आहे। थोडासा परतवायचा मऊ पडेपर्यंत। आता आपल्याला त्यात हळद टाकायची आहे। मसाला घेतला 2 चमचे तो घालायचा आहे, आपला आगरी मसाला। आणि आपल्याला हे मसूर डाळ घालून घ्यायची आहे। एक वाटी घेतलेली मी 1 तास आधी भिजत घातलेली, आणि भिजवून घ्यायची आहे म्हणजे पटकन होते। आता आपल्याला पाणी घालायचं आहे। तर आपल्याला याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे। आपल्याला अजून पाणी लागेल। आता आपल्याला छान हे शिजवून घ्यायचे आहे। थोडंसं मीठ घालूया आपण, लागलं तर अजून घालू शकतो। थोडंसं पाणी घालते अजून मी। आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवून मंद आचेवर शिजवायचे आहे। नंतर आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे। तर आपण हे दुसऱ्या गॅसवर ठेवू आणि आपल्याला बोंबील भाजायचे आहेत, ते भाजून घेऊया। हे बघा, अशा प्रकारची जाळी असेल ती घ्या, किंवा नसेल तर गॅसवरही भाजू शकतो आपण। हे आता आपल्याला बोंबील, सुके बोंबील भाजून घ्यायचे आहेत। तुम्हाला जेवढी चटणी पाहिजे त्या हिशोबाने बोंबील घ्यायचे आहेत। आता व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। असे छान भाजून घ्यायचे। थोडासा गॅस स्लोच ठेवायचा, नाहीतर बोंबील करपतात। थोडेसे मोठे असले तर छान होतात।
मीडियम आहेत, एकदम मोठे पण नाही, छोटे पण नाही। हे असे छान भाजून घ्यायचे। आता थोडा गॅस फास्ट करून आपण चारी बाजूने थोडेसे असे करून घेऊया। गॅस फास्ट केल्यावर जळतात म्हणून गॅस थोडासा स्लोच ठेवायचा। आता झाले ते आपले भाजून, गॅस बंद करूया। आणि हे आपण आता आपल्याला पाण्यात टाकायचे आहेत। हे बघा बोंबील आहेत ते आपल्याला पाण्यात ठेवायचे आहेत। एका डिशमध्ये काढून घ्यायचे आणि याच्यात पाणी टाकायचं आणि छान 5-1 मिनिटं असेच ठेवायचे। ते थोडेसे सॉफ्ट व्हायला आता आपण बाजूला ठेवूया। आणि हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात सर्व हे घालून घ्यायचं आहे। कांदा, मिरच्या, थोडीशी चिंच, कोथिंबीर आणि लसणाच्या पाकळ्या पण घालायच्या आहेत। आणि आपण खडे मीठ घेतले ते घालून घ्यायचं आहे थोडंसं। एका लिंबाचा रस अर्धा, आपण चिंच घातले त्यामुळे थोडंसं घालायचं आहे। आणि आपल्याला आता हे थोडंसं पाणी घालून, पाणी नाही घातलं तरी चालेल, असंच थोडंसं वाटून घ्यायचं आहे। मी आता वाटते मग दाखवते तुम्हाला। बघा मी अशी जाडसर चटणी वाटून घेतले, एकदम जास्त नाही वाटायची, थोडं जाडच ठेवायची। आता मी बाजूला ठेवते आणि बोंबील आपले धुवून स्वच्छ असं पाण्यातून काढायचे आणि इथे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे थोडंसं। हे बघा आपली डाळ पण थोडी शिजलेली आहे। त्यात आपण आता टोमॅटो घालूया आणि अजून 5 ते 10 मिनिटं आपण अजून 5 मिनिटं शिजवूया। पाणी आपल्याला थोडं कमी करायचं आहे, थोडंसं परत झाकण ठेवूया। आता आपण बोंबलाची चटणी बनवूया इकडे। आता आपल्याला एक बोंबील असा घ्यायचा, थोडंसं असं, एकदम जास्त पण नाही, थोडंसं फटका मारून घ्यायचा आहे। परत आपण हे साईडला ठेवून देऊया एका डिशमध्ये। परत दुसरा घेऊन असं सगळे सावकाश जरा, कारण आपण भिजवलेले आहेत ना, त्यामध्ये थोडंसं असं ठेचा मारायचा आहे। असे मी सर्व ठेचून घेते। हे बघा हे बोंबील छान ठेचून घेतलेत। आता आपल्याला हे याच्यात काढून घ्यायचे, असं ठेवायचं एक साईडला। आणि ही याच्यातली अशी थोडीशी चटणी याला लावून घ्यायची आहे। अशी थोडीशी लावून घ्यायची आणि हे नंतर मी तुम्हाला सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवेल कसं घ्यायचं आणि कसं खायचं ते। आणि ही माझ्या सासूची रेसिपी आहे, सासूने शिकवले मला, छान लागते। मसुरीच्या डाळीसोबतच छान लागते ही चटणी भाताबरोबर। तर आपण आता चला डाळ बघूया, ही साईडला ठेवून देऊया। झाली आपली बोंबलाची चटणी, तर चला साईडला ठेवून देते मी आणि आपण डाळ झाले की बघूया। हे बघा आपली डाळ पण छान झालेली आहे। ह्याच्यात तुम्ही आंबा असेल कच्चा तर तोही टाकू शकता। आता आपण ह्याच्यात कोथिंबीर घालून झालेली आहे डाळ। आता गॅस बंद करू आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला मी। आपली थाली तयार आहे। मसूर डाळ, कांदा, टोमॅटो घेतला आहे आणि आपली बोंबलाची चटणी भात
थोडंसं बोंबील आणि चटणी, भात आणि डाळ हे घेऊन खायचं, छान लागतं. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. थँक्यू.